खरंच वास्तुशास्त्राचे मूळ ग्रंथ काय सांगतात? गुणकर्मानुसार भूमी निवड या 6व्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. तर बंधू आणि भगिनीनो, मयमतम या वास्तुशास्त्राच्या ग्रंथात बुद्धिजीवी वर्गाने चौरस पांढरी औदुंबर वृक्षाचे सानिध्य असलेली उत्तर प्रभागातील उत्तरेकडे उतार असणारी मधुर स्वाद असलेली भूमी निवडल्यास ती उत्तम आणि भाग्योदायक ठरते असे म्हटले आहे. तसेच आयताकृती भूमी सुद्धा मित्रांनो उत्तम आहे, मात्र ती दक्षिण आणि पश्चिम दिशेत चढाव असणारी असावी. क्षत्रियांसाठी म्हणजे बलोपासना अर्थात ताकदीचे काम करणाऱ्या वर्गासाठी रुंदीपेक्षा लांबी 1/8 अधिक असावी आणि मातीचा रंग तांबडा, चवीला कडवट, पूर्वेकडे उतार असणारी आणि पिंपळाच्या वृक्षाचे सानिध्य लाभलेली भूमी यशदायी सांगितलेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो, व्यापारी वर्गासाठी आयताकृती भूमी जी रुंदीपेक्षा लांबी 1/8 अधिक असून रंगाने पिवळी, चवीला आंबट आणि प्लक्ष पिंपर पायर वृक्षाचे सानिध्य लाभले असती भूमी लाभप्रद ठरते. भूमीचा उतार मात्र पूर्वेकडे असावा. कनिष्ठ कर्म करणाऱ्या म्हणजे श्रमजीवी वर्गासाठी आयताकृती भूमी जिची लांबी रुंदीपेक्षा 1.25 पट अधिक आहे, रंगाने काळी, चौतिकट वडाच्या झाडाचे सानिध्य लाभून पूर्वेकडे उतार असली असती धडधांडी देणारी राहते असे वास्तुशास्त्राची भगवद्गीता समजणाऱ्या मयमतम या ग्रंथात सांगितलेले आहे. मित्रांनो, स्वादानुसार वासानुसार भूमी कशी निवडावी यावर वास्तुरत्नावलीकार सांगतात. ब्राह्मणासाठी मधुर स्वाद, तुपासारखा गंध असणारी भूमी निवडावी. क्षत्रियांसाठी कडवट रक्तासारखा वास असणारी, वैश्यासाठी आंबट अन्नासारखा वास असणारी, शूद्रांसाठी तिखट व मधासारखा स्वाद असणारी भूमीची निवड करावी. तर मित्रांनो, येथे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याचा अर्थ गुणकर्म विभागशा असा घ्यावा. जातीशी याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. पूर्वी लिहिलेल्या ग्रंथातील मजकूर व सद्यस्थितीसाठी लावत असलेला अर्थ यामध्ये ग्रंथातील मूळ गाभा हरवता कामा नये. म्हणून अभ्यासू व तज्ज्ञ वास्तु सल्लागाराची वास्तु परीक्षणासाठी निवड करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मण म्हणजे बुद्धिजीवी क्षेत्रात काम करणारे, क्षत्रिय म्हणजे बलोपासना करणारे, वैश्य म्हणजे व्यापार करणारे, शूद्र म्हणजे श्रमजीवी वर्ग कष्टाचे काम करणारे. तर मित्रांनो, यावर आपण मागे भाग 5 मध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. तर बंधू आणि भगिनीनो, कामानुसार भूमीची निवड, चौरस आयताकृती वास्तूचे महत्व, भूमीचा रंग, वास, चव, त्याचबरोबर जादा ऑक्सिजन मिळणाऱ्या वृक्ष सानिध्याचा विचार यावरून पूर्वजांची किती दूरदृष्टी आहे लक्षात येते. शुभम भवतु. प्रभाकर जंगम, मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, विनायक नगर, उरण, ईश्वरपूर.